नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे की जे आपण पंचायत समितीमार्फत विहीर किंवा गाई गोटे किंवा झाडांच्या फाईल ह्या मंजूर करून घेतो असो. फळबाग हे मंजूर करून घेतो असं, पण आपल्याला त्याचं पेमेंट येत असतं. जे वार्षिक पेमेंट असतं मजुरांच्या अकाउंटवर येत असतं, ते मजुरांच्या अकाउंटवर पेमेंट पडतंय, पण मजूर आपल्याला म्हणताय की माझ्या अकाउंटवर पडतच नाही. तर आपल्याला ते बघायचं असलं की अकाउंटवर पडतंय आणि कोणत्या अकाउंटवर पडतंय. मजूर आपल्याला त्यांचे दोन अकाउंट असतात, आपल्याला दाखवतंय दुसऱ्या बँकेचं अकाउंट त्यांचं पडत असतं दुसऱ्या बँकेत. तर आपल्याला ते बघायचंय. ते बघायचं असलं तर कसं बघायचं हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर आपण पहिले यायचं आहे गुगल क्रोमवर येऊन गुगल क्रोमचा टॅब ओपन करून घ्यायचा आहे आणि सर्च करायचं आहे HOMPDPC. ही साईट सर्च करायची. ही बघा, ही साईट दिसते. ही साईट मी तुम्हाला कॅप्शनमध्ये पण देणार आहे. ही साईट सर्च करायची. सर्च करून या साईटवर यायचं आहे मित्रांनो. या साईटवर आल्यावर आपल्याला पहिले आपली सिलेक्ट करायची डिस्ट्रिक्टवरून आपल्याला डिस्ट्रिक्टवर. आता आमची डिस्ट्रिक्ट औरंगाबाद, त्याच्यामुळे मी आता औरंगाबादवर जातोय, कारण की त्या संभाजीनगर अपडेट झालेली नाही, त्याच्यामुळे मी औरंगाबादच म्हणणार सध्याला. तिथून यायचं आहे कन्नडवर आल्याच्या नंतर आपल्याला इथे यायचं. आपला जी ग्रामपंचायत आहे आपल्याला ती ग्रामपंचायत सर्च करायची. आपल्याला आता आमची ग्रामपंचायत आहे सिरसगाव सिलेक्ट करणार. सिरसगावचे त्याच्यानंतर यायचं आपल्याला 3 नंबरवर जॉब कार्ड रजिस्ट्रेशनवर यायचं. इथे येऊन आपल्याला इथं काय कारणास्तव यायचं आहे, कारण की आपल्याला इथं आपलं जॉब कार्ड नंबर बघून आपल्याला त्या मजुराचं नाव बघायचं. इथे सर्च करायचं. आता ज्याचं बघायचं आहे त्याचं नाव सर्च करायचं. त्याचं जॉब कार्ड असेल त्याच्या जॉब कार्डवर जायचं आहे. जॉब कार्डवरून मित्रांनो थोडं लोड घेतं. थोडा वेळ जॉब कार्ड नंबर आल्यावर इथं बघायचं आपले हे नाव जॉब कार्डमध्ये असतात. या नावाच्या नंतर आपल्याला समजा आपण आता आपल्या जॉब कार्डून बघणार, आपल्याला यांचं आता मस्ट बघायचं आहे. तर खाली यायचं, स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर वर्क नेम असतं, टोटल असतं. वर्क नेमच्या समोर आपल्याला किती काय हप्ता पडतोय ते हप्ते दाखवलेले असतात. त्या एका हप्त्यावर क्लिक करायचं मित्रांनो. त्या हप्त्यावर क्लिक केल्याच्या नंतर थोडं लोड घेते मित्रांनो. साईट समोर येते. त्या हप्त्यावर क्लिक करायच्या नंतर आपल्याला इथं दिसायला मिळतं की आपण एवढ्या 7 मजुरांची आपण नावं दिलेली होती. या 7 मजुरांच्या नावावर आपले हप्ते पडलेले. इथं आपल्याला स्टेटस म्हटलं होतं, क्रेडिट म्हटल्यावर यांच्या नावावर हप्ते आपले पडलेले आहे मित्रांनो. हे क्रेडिट दिसल्यावरच आपल्याला समोरची प्रोसेस करायची. क्रेडिट म्हणजे आपले हप्ते पडलेले, इथे ह्या तारखेला आपला हप्ता पडलेला आहे. चला आपल्याला यांचं बघायचं आहे की ह्या मजुराच्या आपल्या अकाउंटवर किती पैसे आले, म्हणजे कोणत्या अकाउंटवर पैसे गेलेले. त्याच्यावर क्लिक करणार आहे आपण. हे इथे टॅब ओपन करून ठेवणार. परत दुसऱ्या टॅबमध्ये नरेगा असं सर्च करणार आहे. नरेगा सर्च करून आपल्याला इथं दिसतं. नरेगा सर्च केल्यावर आपल्याला स्टार्टलाच एक साईट येते, महात्मा गांधी नरेगा मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट. याच्यावर क्लिक करणार आपण. नाही आली तर डायरेक्ट मिनिस्टर ऑफ रुरल डेव्हलपमेंट टाकलं तरी आपल्याला येतं ते. इथे येऊन सर्च बॉक्सवर येणार आहे आपण. या सर्च बॉक्सवर आल्याच्या नंतर इथं आपण सर्च करणार आहे. पहिले ते सर्च करणार आहे आपण विश लिस्ट नंबर, कारण की आपल्याला बघायचं आहे की कोणत्या मजुराच्या खात्यावर गेलेले. इथून त्या मजुराचं नाव घ्यायचं आहे. याच्यानंतर इथून आपल्याला यायचं महाराष्ट्र, आपले स्टेट सिलेक्ट करायचे. इथून यायचं डिस्ट्रिक्टवर जाऊन छत्रपती संभाजीनगर सिलेक्ट करायचं आहे. इथं आपण समजा आपण जो पहिला टॅब ओपन केला आहे त्याच्यामध्ये आपला हा नंबर आहे. हा नंबर आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. हा नंबर कॉपी केला, हा नंबर टाकायचा आहे इथं. त्याला म्हणायचं आहे गो. गो झाल्याच्या नंतर मित्रांनो 25-26 मध्ये आपण मास्टर भरले ना, आपण मास्टर भरले 24-25 मध्ये, आपल्याला ते 24-25 मध्ये जायचं आहे मित्रांनो. तिथे येऊन 24-25 मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला असं ब्लॉक नेम येतं कन्नड. पेज लिस्ट नंबर होतो, त्या पेज लिस्ट नंबरवर क्लिक करायचं. पेज लिस्ट नंबरवर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला इथे दिसायला मिळतं की आपल्या एवढ्या मजुरांचे आपण भरलेले आहे. एवढ्या मजुरांचे आपण पहिल्यापासून हे अकाउंटवर पेमेंट टाकलेले आहे. तर आपल्याला ज्यांचं बघायचं आहे, समजा आपल्याला बघायचं आहे यांचं, तर आपल्याला इथे येऊन सिलेक्ट करायचं. इकडून सिलेक्ट करायचं आहे आणि त्यांचा आपल्याला FTO नंबर सिलेक्ट करायचा आहे. परत मित्रांनो तसंच FTO नंबर कॉपी करून घ्यायचा आहे. FTO नंबर कॉपी केल्याच्या नंतर हा टॅब क्लोज करून टाकायचा आहे. हा टॅब क्लोज केल्याच्या नंतर पहिले सर्च बॉक्समध्ये यायचे. परत आपण त्याच साईटवर सर्च बॉक्समध्ये आणि फंड ट्रान्सफर ऑर्डर याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तो FTO नंबर आपल्याला इथं पेस्ट करायचा आहे किंवा टाईप करून टाकायचा आहे. तो पेस्टच करायचा, पेस्ट करावा सोपा असतो. पेस्ट केल्याच्या नंतर आपल्याला इथं गो म्हटल्याच्या नंतर इथे परत आपल्याला 24-25 वर जायचं. 24-25 वर गेल्याच्या नंतर आपल्याला इथं दिसतंय, इथं थोडं लोड घेतंय. इथं आपल्याला आपले नाव दिसतील, साईट दिसल, सर्व दिसल. त्याच्यामुळे आपल्याला थोडं लोड घेतो. 2 मिनिटं थांबायचं आहे. 1-2 मिनिटाच्या नंतर आपला तो साईट आपल्याला इथं समोर येते. तोपर्यंत आपण थोडं आजूबाजूला कुठं क्लिक करायचं नाही, याच्यावरच थांबायचं आहे, कारण की आजूबाजूला क्लिक केल्यावर टॅप ऑटोमॅटिकली बंद होऊन जात असतो किंवा साईडला चालला जात असतो. आता हे बघा मित्रांनो, आपला हा टॅब ओपन झाला. आता आपल्याला इथं बघायचं आहे की कोणाच्या अकाउंटवर आपले ज्या मजुराच्या अकाउंटवर पेमेंट गेलं त्यांचं नाव सर्च करायचं आहे. आता मी वरकडे सर्च करणार, कारण की वरकडे 2च जण आहे, त्याच्यामुळे त्यांचं नाव डायरेक्टली मला समोर येतं आहे. आपण हे बघायचं. आता त्यांचं नाव मला इथं आलेलं आहे.
आपण इथं साईटला घेणार आहे त्याला. तर मित्रांनो साईटला घेतल्याच्या नंतर आपल्याला इथं दिसतंय की त्यांचा हा IFC नंबर आहे, बँकेचा IFC कोड आहे. त्या IFC कोडवर आपल्याला बघून घ्यायचं आहे, कारण की IFC कोड आपल्याला लिहून घ्यायचा आहे किंवा बघून घ्यायचं आहे की कोणत्या बँकेचा आहे. कारण की समोर आपल्याला फक्त बँकेचं नाव असतं, IFC कोड नसतो, काही नसतं. आपल्याला कोणत्या ब्रांचमध्ये गेलं ते कळण्यासाठी इथे यायचं. हे बघा त्यांचे गेलेले स्टेट बँक ऑफ इंडिया आणि IFC कोडून आपल्याला कळून जाईल. आपण ऑनलाईन IFC कोड टाकला की कोणती ब्रांच आहे, कुठले ब्रांच आपल्याला ते कळून जातं. त्याच्यामुळे हे बघा त्यांचे नाव आहे, त्यांचे तर बँकेचं नाव आहे, ते ह्या बँकेच्या नावावर आपल्याला त्यांना पेमेंट केलेले हे असं आपल्याला कळतं. आणि जर आपल्याला बघायचे असले हप्ते किती आहे, तर मित्रांनो आपल्याला इथनं पूर्ण एक एक मोजून घ्यावं लागेल, कारण की हे बघा इथं क्रेडिट झालेले आहे. तर आपल्याला त्याच साईटवरून मोजून घेऊन आणि ते सर्च करून बघत राहावं लागेल. तर मित्रांनो असं बघण्यासाठी धन्यवाद. असं नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.